तर आता आम्ही आलोय हॉटेलवर, गेलो रूमवर, जरा फ्रेश झालो आणि आलोय आम्ही महाबळेश्वर मार्केटमध्ये। तर आता इथेच आम्ही काय जे खायचंय ते खाऊन आणि जाणार आहोत। आम्ही आलोय इथे मार्केटमध्ये, हे बगीचा म्हणून आहे, तर इथे आम्ही स्ट्रॉबेरी विथ क्रीम खायचं आहे, तर ते आधी खाणार आहोत। आता आधी महाबळेश्वरला येऊन स्ट्रॉबेरी क्रीम नाही खाल्लं तर काय मजा। तर आम्ही आधी मार्केटला फिरायच्या आधी आम्ही हे खाणार आणि मग मार्केट फिरणार आहोत। हां, पण जसं आम्हाला वाटलेली की भरपूर गर्दी असेल महाबळेश्वरला, पण एवढी काही गर्दी अशी वाटत नाहीये। बाबा हे बघ असे उडतात ते कान। दोन चहा दे ना। मार्केटमध्ये सगळी भटकंती केली, थोडं थोडं खाल्लं आणि आता आम्ही जेवायला आलोय। तर ती पण एका आपल्या महाबळेश्वरच्या ब्लॉगमध्ये कालवणचं दाखवलं होतं। तर आपल्या CBD बेलापूरला देखील कालवण यांचंच आहे आणि तिथला पण मी ब्लॉग केलेला होता। तर हे कालवण आधी मार्केटमध्ये होतं आणि आता ते पाचगणी रोडला आहे, तर आम्ही आता तिथे जेवायला आलोय। काय झालं? चला तर आता हे तिघे नॉनव्हेज खातायत आज आणि प्रॉन्स मागवली आहे, चिकन हंडी आणि अजून काय सांगितलं आहे, मीराला हे खायचं आहे, सुका जवळा खायचा आहे आणि मी व्हेज खाणार आहे। दाल खिचडी, सुका जवळा आणि तिकडे चिकन हंडी आणि तांदळाच्या भाकरी। मीरा चला। चला तर आम्ही आता आमच्या रूमवर आलो आहोत आणि वाजलेत आता 11, थंडी पण मस्त आहे। तर इथे मी माझ्या ब्लॉगचा एंड करते। आशा करते तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल। आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बाय, गुड नाईट।